सुप्रभात मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे जान्हवी, आनंद आणि आरती आणि रमा हे सगळे बसलेले असतात. तर आनंद बोलतो की आज खरंच खूप दिवसानंतर सगळे एकत्र बसून मस्त खेळ खेळले. तर आरती बोलले, हो ना, खूप दिवसातून खूप मस्त वाटलं मला पण. तर जान्हवी बोलती की आणि तो किती भारी एक्सप्लेन करत होता. तर आरती बोलती, हो ना, तो किती छोट्या छोट्या गोष्टीवरून किती मोठं एक्सप्लेन करत होता, पण मस्त वाटत होतं. कधीतरी आपण आपल्या मनातलं बाहेर काढलं आज. तर आपण आपल्या मनातलं काही सांगायला गेलो तर पुढच्याचं एक्सप्रेशन नाही तर त्यांचं तोंड बघूनच आपल्याला वाटतं की आपण जज करतोय वाटतं, पण ह्या टायमिंगला असं बिलकुल नाही झालं. तर इकडे अक्षय आणि अथर्व हे वरती टेरेसवरती दारू पित असतात. तर अथर्व बोलतो की अरे, अशा खूप सिंपल गेम्स आहे, पण त्याच्यामध्ये कोणी डीप मिनिंग काढत नाही, बस एवढंच. नाहीतर मला आधीचा पास्ट खूप आवडत होता, कारण तिथे सगळे एकत्र राहून सगळे मजा मस्ती करत होते. तर तेवढ्यात तिथे मयुरी येते. तर मयुरी बोलते की अरे, काय चाललंय, तुम्हाला झोपायचं नाही का? तर अथर्व तिच्याकडे बघून बोलतो की अरे मयुरी, ये ना, बस. तर मयुरी बोलते की नाही नाही, अरे मला जायचं आहे आत्ता, पण तुमचा आवाज ऐकून मी इथे आली आहे. तर लगेच इकडे अथर्व बोलतो की अरे अक्षय, लेडीज फर्स्ट, तू इकडे सरक आणि तिला बसू देत. तर मयुरी बोलते की अरे, पण आज खूप मज्जा आली, खूप दिवसातून आपण हे सगळे एकत्र आलो. तर लगेच मयुरी ही अथर्वला थँक्यू बोलते. तर अथर्व बोलतो की आता मला याची बडवणूक करावं लागेल, तर घे हा छोटा पॅक. तर मयुरी बोलते की अरे नको नको, तुम्ही कंटिन्यू करा, मला नाही प्यायची. तर अक्षय बोलतो की अरे, तारा झोपली का गं? तर लगेच मयुरी बोलते की अरे हो, ती आज ना, मला पण तिने खूप दमवलंय, ती म्हणून ती आज लवकरच झोपवली मी पण तिला. तर लगेच इकडे मयुरीच्या खांद्यात शिर भरते आणि ती बोलते की माझे ना खांदे खूप दुखत आहे. तर अथर्व तिच्याकडे बघून म्हणतो की माझ्याकडे सोल्युशन आहे. तर अथर्व तिच्याकडे जातो आणि तिला सांगतो की हात खाली कर. तर मयुरी बोलते अरे नको, काही गरज नाही आहे, जाऊ दे. तर अथर्व बोलतो की नाही, मी करतोय ना, तू हात खाली कर. तर इकडे आनंद बोलतो की आज फक्त आई पाहिजे होती. तर जान्हवी बोलते की हो ना, तू किती मस्त काळजी घेतो सगळ्यांची. तर इकडे आरती बोलते की हो ना, त्याला खूप काळजी आहे, खरंच जे नवऱ्याला करायला हवं होतं तो सगळं तोच करतोय. तर इकडे आनंद बोलतो की काय ग रमा, काय झालंय तुला, एवढी शांत का बसली आहे तू? तर रमा बोलते की नाही नाही, काही नाही, म्हणजे मी थोडी लेट आले ना, म्हणून मला काही माहिती नाही, नाहीतर मला अजून त्याचं चांगलं आणि वाईट काहीच माहीत नाही ना, मी भेटली नाही त्याला अजून. तर आनंद बोलतो की तू मग भेट त्याला, माझं ऐक, तुझाच नवरा बोलत आहे ना की यारो का यार हे हो. मी तुला सांगतो, हा अथर्व ना आपल्या फॅमिलीमध्ये खरंच हा बदल घडून आणणार आहे. तर हळूच रमा बोलते की हो, तो आता चांगला बदल घडावा फक्त बास. तर लगेच सगळे बोलतात की काय बोलली तू? इकडे रमा मनातल्या मनात बोलते की आता त्याचं खरं रूप कोणचं आहे ते मला काही कळतच नाहीये. अरे बापरे, एवढा उशीर झाले, हे का नाही येते अजून? तर इकडे अथर्व तिचं शोल्डर हा चोळून देतो. तर मयुरी बोलते की अरे थँक्यू, खूप मस्त वाटतंय, रिलॅक्स फील होतंय आता. तर अथर्व बोलतो की होणारच, कोणाचा हात आहे मग. आणि आता ऐक, मी तुला रोज एक्सरसाइज देत जाईल आणि ते तू करायचे. एक दिवस पण ते बंक करायचे नाही, नाहीतर मी तुला ना ते मास्टरसारखे ना हातात छडी घेऊन उभा राहील. अथर्व बोलतो की बर, तुला जर कधी तुझ्या शिरेवर शिर भरली तर सांग मला, मी आहे. तर लगेच मयुरी बोलते की हो, आता मी निघते, तुम्ही कंटिन्यू करा. तर तिथून ते बोलून मयुरी निघून जाते. तर लगेच अक्षय बोलतो की तुला हे सगळं कसं काय जमतं? तर अथर्व बोलतो की काय, अरे खूप अवघड नाही आहे, ज्या माणसाच्या दुःखात आपण त्याला हात देतो ना, तेव्हा तो पण मग थोडा आनंदच होतो, बाकी काही नाही. तर म्हाताऱ्या माणसांचं काही दुखत असलं तर त्यांच्या डोक्यावर हात फिरून त्यांचे डोळे पुसून त्यांना थोडं बरं वाटतं. अथर्व बोलतो की आता ह्याच गोष्टीवरून एक पेक होऊन जाऊ दे. तर लगेच अक्षय बोलतो की नको रे, खूप जास्त झालंय आधीच, मला नाही आवडत. तर अथर्व बोलतो की काय नाही रे, घे. तर इकडे आनंद आणि जान्हवी हे दोघं हसत असतात. तर लगेच आरती बोलते की पण तुम्हाला एक सांगू का, जेव्हा तुमची टर्न आली ना, तेव्हा मला हसूच कंट्रोल होत नव्हतं, तर कारण तुम्ही त्या ब्लँकेटमध्ये मावतच नव्हतात. तर जान्हवी बोलते की हो ना, तू खरंच स्टेडी दिसत होता. लगेच आनंद बोलतो की आता तर तू बघच, मी उद्या त्याला सांगतो की तू एक नवीन गेम खेळ, म्हणजे त्याच्यामध्ये ना तुमची पण उडून जाईल. तेवढ्यात तिथे मयुरी येते आणि आनंद बोलतो की अरे मयुरी, तू चक्क इथे आमच्यासोबत गप्पा मारायला? तर मयुरी बोलते की अरे हो, माझा आज मूड पण चांगला होता आणि तुमचा आवाज पण येत होता, म्हणून म्हणलं की चला तुमच्याकडेच. आरती बोलते की पण
काय झालं ग, तुला अचानक का आली? तर लगेच मयुरी बोलते की ते जाऊ दे ग, पण तुम्ही काय बोलत होता? तर आरती बोलते की अगं आम्ही बोलत होतो की अथर्वाची स्मृती करत होतो आम्ही. तर लगेच मयुरी बोलते की अरे हो ना, तो अथर्व खरंच खूप मस्त आहे. आनंद पण बोलतो की बघ हिला पण पटलं आहे. मग लगेच जान्हवी बोलते की अगं मग बघ, तू पण हिला पण आवडलाय तर मग तू एवढी काय अपसेट आहे? तू बोलायला एवढा स्मार्ट आहे ना की तो खूप मस्त बोलतो. इकडे रेवा ही बोलत असते की जेव्हापर्यंत हा अथर्व हा घरात आलाय ना, माझं सगळंच बिनसलं आहे. सगळ्यांना ओरडू ओरडू सांगते की तो कसा आहे, त्याचं इंटेन्शन कसं आहे, पण कोणीच माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. अक्षय रमाला पण माझ्यावर विश्वास नाही येते. त्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्यांनी बघितलंय तरी पण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीये. आता काय करू मी? तेवढ्यात ते बोलून रेवाचा हा दरवाजा खटखट आवाज येत असतो. रेवाला भीती वाटते. ते रडतच रेवा बोलते की कोण आहे? तर बाहेरून आवाज येतो की मी आहे अभि. तेवढ्यात रेवा ही दरवाजा उघडते. तेवढ्यात अभि बोलतो की मला विश्वास होता, मला एवढं पण काही समजलं नाही की तू माझा विश्वासघात केलाय अभि. तर रेवा बोलते की अरे काय बोलतोय अभि तू, मी कधी विश्वासघात केलाय तुझा? तर इकडे रमा त्यांना सांगत असते की अहो तुम्ही त्या अथर्वाचं कौतुक करताय, पण तुम्हाला एक सांगू का, आत्ता खूप लेट झाले, म्हणजे आत्ता 12 वाजले आहे आणि त्याच्या नादात आपल्याला कळलं पण नाही की रात्र झाली आहे की नाही, आणि उद्या सकाळी आपल्याला कामं पण करायची आहे. तर जान्हवी बोलते की अरे हो खरंच, चल बेबी आपण झोपायला जाऊ, खूप लेट झालाय. लगेच मयुरी बोलते की दादा तुम्ही झोपून घ्या, मी थोडं लॉनमध्ये बाहेर बसते. तर आनंद बोलतो की का? तर इकडे रमा बोलते की मयुरी ताई तुमच्याकडे बघून आज खरंच खूप मस्त वाटले, कारण तुम्ही आज खूप मस्त हसताय आणि सगळ्यांसोबत आज एन्जॉय करताय मस्त. तुला काय करायचं आहे की मग मी हसू नाही तर नाही हसू, तुला काही प्रॉब्लेम होतो का? तर आनंद बोलतो की अगं तू काही येडी आहे का, काट चिडते तिच्यावर, तिचं इंटेन्शन खूप प्युअर आहे, ती खूप चांगल्या मनाने तुला बोलली. तर मयुरी बोलते की पण का बोलली ती? मी हसली तरी प्रॉब्लेम आहे, नाही हसली तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे? तेवढ्यात रमा बोलते की अहो तसं नाही, मी तर फक्त एवढीच सांगते की तुम्ही आयुष्यभर हसतच राहा, बस एवढंच. तर आरती बोलते की चला मी जाते आता, मला खूप झोप आली आहे आणि लेट पण झालंय खूप. तर इथे सगळेच बाय करून झोपायला जातात. तर मयुरी जात असताना रमा बोलते की तुम्ही यांना बघितलं कुठं? तर मयुरी बोलते की अहो अक्षय टेरेसवरती आहे अथर्व सोबत. तर तेवढं सांगून ती तिथून निघून जाते. तर इकडे अभि बोलतो की आता रेवा तू सांग, तू मला एवढं का खोटं बोलली माझ्याशी? तर रेवा बोलते की अभि मला नाही माहीत की तू मला कशी आहे, पण मी एवढी पण चुकीची नाही आहे, मी खरंच एवढी पण वाईट नाही आहे. मला नाही माहिती की तू माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवतोय की नाही. तुला आता कसं सांगू? तर तेवढ्यात अभि बोलतो की तू आणि अथर्व आधी एकत्र होतात, ते तुला वाटलं असं की मला काही माहीतच नाही आहे, पण मला सगळं कळलंय आता. या घरात यायच्या आधी तुझा कसा छळ झाला होता, तुला काय काय केलं होतं त्या अथर्वाने, मला सगळं माहिती आहे. रेवा बोलते की अरे मग मी तुला कसं सांगू ते? तर ओरडतच जोरात अभि बोलतो की मग तू का नाही सांगितलं मला? का तू मला फ्रेंड मानत होती, तर का नाही सांगितलं तू? एक मिनिट, तू त्या दिवशी पण हे घर सोडून जात होती तर त्याचं कारण पण हे होतं ना? रेवा बोलते की हो. तर अभि बोलतो की आणि तुला वाटलं की मी तुला हे घर सोडून जाऊ देईल का? तेव्हा सगळ्यांना 2 पास्ट असतात, कोणाचे चांगला पास्ट असतात आणि कोणाचा वाईट पास्ट असतं, पण त्याच्यासाठी तुला काय असं पळून जायला मी तुला पळून देणार होतो का? तेव्हा बोलते की अभि तुला खरंच माहिती नाही तो किती डेंजरस आहे. तर जोरात अभि बोलतो की पण मला त्याचं काही करायचं नाहीये, मला काही फरक नाही पडत आणि तू हे घर सोडून जाणार नाहीस आहे. आणि तू हे घर सोडून जाणार असशील म्हणून त्या अक्षयनी इथे अथर्वला आणलं असेल ना, तर मार्क माय वर्ड्स, तो अथर्व हे घर सोडून जाईल पण तू हे घर सोडणार नाही. आणि हा माझा शब्द आहे आणि मी पण एक मुकादम आहे, म्हणून तू समजून घे. रेवा बोलते की थँक्यू अभि, तू खूप मोठं ओझं कमी केले. आत्ता कुठं मला वाटते की आहे माझ्यासोबत कुणीतरी. तर अभि बोलतो की आता रेवा तू ह्या घर सोडून जायचा पण कधी विचार नाही करायचा, समजलं ना तुला? तर रेवा बोलते की हो, आणि आत्तापासून ना प्लीज तू माझ्यापासून काही लपवू नको. तर ते बोलूनच तिथून अभि निघून जातो. तर इकडे रेवा मनातल्या मनात बोलते की कुणी माझ्यासोबत असू किंवा नसू, पण अभिषेक माझ्या पाठीशी आहेच. तर इकडे रमा ही टेरेसवरती जायला निघते. तर तेवढ्यात तिथे शशिकांत येतो आणि बोलतो की ऐ भटकती आत्मा, कुठे चालली आहे आणि कुठं भटकती ग एवढ्या रात्री? माझा बछड्या माझ्यासारखा आता वाघ होतोय का? कारण 12:30 वाजलेत आत्ता.
पण असं कसं झालं ग? तो तर तुझा पाळीव प्राणी आहे ना. तर लगेच रमा बोलते की अहो काय बोलताय तुम्ही? मला त्यांची काळजी वाटतेय म्हणून मी त्यांची वाट बघतीये, बाकी काही नाहीये. काही उधारी शिबिर ठेवणारी तू काही पण नको बोलू की मी लगेच त्याची बायको आहे आणि मी त्याची काळजी घेते ते. खरं तर तुला त्याला तुझं कुत्रं बनवून ठेवायचं आहे. एवढ्यात तिथे ती निघून जात असताना मागून शशिकांत बोलतो की नशीब बदलायला टाइम नाही लागत रमा. माझ्यातले जिम्स आहे त्याच्यामध्ये, तू बघच तो माझ्यासारखा होतो की नाही. रमा बोलते की शशिकांत मुकादम माणूसच हा त्याचं आयुष्य घडवत असतो आणि त्याच्या मनावर असतं की त्याला चांगल्या याच्यावर जायचं की त्याला वाईट रस्त्यावर जायचं. हे बिलकुल महत्त्वाचं नसतं की तो कोणत्या वातावरणात जगतोय आणि तो कोणत्या माणसात पण राहतोय. असे कित्येक अशी उदाहरण आहे की चांगल्या लोकांचा मुलगा हा वाईट रस्त्यावर जातो आणि वाईट लोकांचा हा ते सदा ना कदा चांगल्याच रस्त्यावर जात असतात. तिथे ते बोलून रमा निघून जाते. तर इकडे शशिकांत मनातल्या मनात बोलतो की अगं रमा डोळे उघड, चांगल्यातला चांगला माणूस हा कधी निघून जातो समजत पण नाही. माझा तो बछाडा हा माझ्यासारखाच होणार. हे तुझे सगळे भ्रम ना हे आपोआप तुटणार, तू फक्त बघत राहा. तर इकडे अथर्व बोलतो की मला आज ना खूप कम्फर्टेबल वाटतंय. तर अक्षय पण दारू पेत बोलतो की हा ना मला पण खूप जास्तच ना कम्फर्टेबल होतंय. तर अथर्व बोलतो की तू पण ना तुझे हे शब्द फ्लिप्स होतात, म्हणजे तुझे हे शब्द ना दारू पिल्यानंतर माझ्यासारखेच स्लिप होतात. तर तेवढ्यात तिथे रमा येते आणि बोलते की काय हे तुम्ही आत्ता घरात पण सुरू केलं का? तर मग इकडे अथर्वला बघून रमा ही अक्षयला हसत बोलते की अहो चला, मी तुमची केव्हाची पण वाट बघत होते, मला काळजी लागली होती. तर इथे डोक्याला हात लावून अक्षय बोलतो की तू का आली आहे इथे? बरं चल, तू आली आहे तर तू पण इथे बस, काय सॉलिड बोलतोय तो. तर रमा बोलते की तो बोलत असेल पण मला नाही ऐकायचं, तुम्हाला जास्त झाली आहे, तुम्ही चला आता. तर रमा ही मोठे डोळे करून अथर्वला बोलते की आणि हे आता उद्यापासून ना हे सगळं बंद करायचं आहे, इथं असं काही चालणारच नाही. तर रमा बोलते की चला आता तुम्हाला जास्त झाली. तर तेवढ्यात अथर्व बोलतो की अय रमा थांबव ना, थोडा वेळ बसू दे त्याला. मी काय इथे राहणार आहे का कायमचा? बसू दे ना त्याला, आणि जबरदस्ती केलं ना तर माणूस बिघडतो आणि मग ज्याला ते पाहिजे ना मग तोच करतो. तर रमा बोलते की मी काय कोणाला जबरदस्ती नाही करत आहे, मी त्यांना फक्त बोलते आहे की खूप उशीर झालाय, झोपायला चला. तर अक्षय बोलतो की तू जा ना गं, मी आता खूप फ्रेश आहे, मला झोप नाही येते. तर लगेच इकडे अथर्व बोलतो की अरे ती तुझ्या काळजीपोटीच सांगतीये ना. तर अथर्व मग मी तरी कसं करू? मग लगेच अक्षय बोलतो की अरे पण मला पण माझे थोडे फ्रीडम्स आहेत ना, आणि मी काय छोटं बाळ आहे का? मला समजत नाही का किती प्यायची, मला किती होते, मला ते समजतं. तर रमा बोलते की प्लीज तुम्ही हट्ट नका ना करू, चला ना खाली. तर लगेच इकडे हात झटकावत अक्षय बोलतो की नाही, मी नाही येणार आता, मी 2 पेग पिल्याशिवाय खाली येत नाही. आता प्लीज खाली जा, मला नको त्रास देऊ तू आता. आपलं आधीच खूप भांडण झाले, आता तू मला परत त्रास नको देऊ. आई शपथ तुला काय सांगू, तो शशिकांत मुकादम माझा सख्खा बाप असून पण तो मला कधी त्रास देत नाही, बाकी कोण करणार आहे मला जबरदस्ती. इकडे जान्हवी ही सकाळी उठते आणि देते की जे आपल्याकडे कपल रूम आहे ना त्यांच्या पुढे मी हे लेटर बनवून आणले. तर ते इकडे दोघं बोलतात की नाही आपण मी लावते करून अक्षय आणि रमामध्ये ते लेटर तुटून जातं. पण ते दोघंही ते दरवाजाला चिटकून ते रमा बोलते की पण माझे किती पण भांडणं झालेत ना, आपण हे लेटर असं कधी व्हायला नाही पाहिजे. तर लगेच अक्षय बोलतो की नाही होणार, मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. तर लगेच रमा बोलते की काय आणलंय? तर इकडे अक्षय तिला हा सरप्राईजचा बॉक्स देतो. तर इकडे अथर्व विचार करत असतो की यांचं काल भांडण झालं तरी पण ते एवढं लवकर कसं काय एकदम एकत्र झाले, त्यांचं खूप मोठं भांडण लावून द्यावं लागल आता. मित्रांनो, का खरंच हे अक्षय आणि रमा एकत्र राहतात का? तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.